जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 म्हणजेच परीक्षा एप्रिल-मे 2026 मधील टी-वाय-बी-बी-ए-सी-ए 2019 क्रेडिट पॅटर्नच्या 6व्या सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा, एक्स्ट्रा क्रेडिट कोणते सिलेक्ट करायचे, परीक्षा फी ऑनलाईन कशा पद्धतीने भरायची, याबाबत आपण सदर व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळं परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि YouTubeला सबस्क्राईब केल्यास आणि Telegramमध्ये सहभागी झाल्यास आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा फॉर्मबाबत, परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत आणि बाकीच्या सर्व महत्त्वाच्या माहिती आपल्याला निश्चित भेटून जाईल. चला तर मग आपण जाणून घेऊया परीक्षा फॉर्म कसा भरायचा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in ओके. विद्यार्थी मित्रांनो, unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. ओके. त्यामध्ये तुम्ही एक्झाम सेक्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. यामध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक तुम्हाला दिसून येतील. तर कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म डेट्स म्हणून दिसतील. या एक्झाम फॉर्मच्या डेट्सवर तुम्ही क्लिक करा. इथे तुम्हाला वेगवेगळे अभ्यासक्रम दिसतील. यामध्ये तुम्हाला बी-बी-ए-सी-ए 2019 पॅटर्न या ठिकाणी दिसणार आहे. याचा परीक्षा फॉर्म 28 मार्च 2026 ला सुरू झाला. विदाऊट लेट फी 6 एप्रिलपर्यंत फॉर्म भरू शकता. विथ लेट फीसह तुम्ही 8 एप्रिलपर्यंत फॉर्म भरू शकता आणि फाईन फीसह तुम्ही 10 एप्रिलपर्यंत फॉर्म भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने फॉर्म भरण्याची डेट आपण बघितलेली आहे. इथे प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साइडला स्टुडंट प्रोफाइल सिस्टममध्ये स्टुडंटमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. तर या लॉग इन बटनावर क्लिक करू शकता. इथे तुम्हाला लॉग इन बायमध्ये ऑप्शन आहे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. जो एक्झाम फॉर्म यापूर्वीचा भरला त्यामध्ये जो मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड टाका. जो पाठीमागच्या एक्झाम फॉर्मला तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना युजर नेम आणि पासवर्ड वापरला तो या ठिकाणी टाका. जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर इथं फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन आहे. ओके. तर तुम्ही त्या फॉरगेट पासवर्डमध्ये जा. तिथं नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. मोबाईल नंबर टाका. तर तुमच्या मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येईल. ते ओ-टी-पी काळजीपूर्वक बघा. दोघांपैकी ओ-टी-पी जो आला तो ओ-टी-पी टाका आणि नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करा. ओके. काही आवश्यकता नाही की दोन्हीच्या दोन्ही ओ-टी-पी टाकायचे. दोन्हींपैकी एक ओ-टी-पी टाकला तरी चालेल. ओके. त्यानंतर तुम्ही ओ-टी-पी टाकल्यानंतर नवीन पासवर्ड रिसेट करू शकता. मग पुन्हा लॉगिन बटनावर या. तिथे मेल आयडी किंवा मोबाईल नंबर ऑप्शन सिलेक्ट करा. पासवर्ड एंटर करा. आता जो रिसेट केला तो. इथे कॅप्चा दिला, तो कॅप्चा एंटर करा आणि लॉगिन करा. बघा, लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा पेज तुम्हाला बघायला भेटेल. जिथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे लर्निंग मोड, कोर्स नेम, कॉलेज इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रोफाइल सिस्टम दिसेल. इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म म्हणून टॅब दिसेल. या एक्झाम फॉर्मला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड म्हणून बटन दिसेल. त्या प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्डमध्ये क्रिएट न्यू ॲप्लिकेशन असा टॅब तुम्हाला दिसेल. तर त्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर स्टुडंटची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसणार आहे. तुमची वैयक्तिक सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला नेक्स्ट आणि कॅन्सल ऑप्शन दिसेल आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून तुम्ही पुढच्या पेजला जाऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचे अ, जे काही सब्जेक्ट आहे, ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी अ, दिसते. जे कंपल्सरी सब्जेक्ट आहे, ते समोर तुम्हाला सब्जेक्ट डिटेल्समध्ये दिसेल आणि ऑप्शनल सब्जेक्टपैकी 2 पैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे, जो ऑलरेडी तुम्ही आता 6व्या सेमला घेतलेला आहे. ओके. या ठिकाणी जसं की या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला सी-ए 604 बी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर तो तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुमच्या महाविद्यालयात जो आहे तो तुम्ही करा. माझ्याकडे जो विद्यार्थ्याचा मी फॉर्म भरतोय त्याचा हा 604 बी ऑप्शन आहे म्हणून तो या ठिकाणी तो सिलेक्ट करेल. त्यानंतर इथे खालती स्क्रोल करा. इथे ॲड ऑनचे सब्जेक्ट दिसेल जे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. तर या एक्स्ट्रा क्रेडिटच्या सब्जेक्टपैकी कोणताही तुम्ही काय करू शकता कोणतेही असे सब्जेक्ट निवडा, की ज्यातून तुमचे एक्स्ट्रा क्रेडिट तुमचे पूर्ण होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्हाला टोटल 8 क्रेडिटची आवश्यकता आहे. किती क्रेडिटची?
8 क्रेडिटचे. फर्स्ट इयरचे एक्स्ट्रा क्रेडिटचे तुम्हाला 4 पाहिजे, ज्यामध्ये फिजिकल एज्युकेशनचे 2, डेमोक्रसीचे 2 असे 4 क्रेडिट आहे. एस-वाय आणि टी-वाय मिळून तुमचे 4 क्रेडिट पाहिजे. तर ते GR-2A ते GR-9A पैकी तुम्हाला घेता येतील. तर या ठिकाणी बघा लिस्ट दिलेली आहे सब्जेक्ट कोडची आणि इथे तुम्हाला क्रेडिट कोणत्या विषयाला किती आहे त्याची माहिती या ठिकाणी भेटून जाईल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, यातून असे ऑप्शन सिलेक्ट करा ज्यातून किमान तुमचे 4 क्रेडिट पूर्ण होतील. ओके. जर तुम्ही ऑलरेडी अर्न केलेले असतील यापूर्वीच्या सेममध्ये, तर ते ऑप्शन या ठिकाणी दिसून येणार नाही. आता या एक्झाम फॉर्ममध्ये बघा GR-2A, 2B नंतर 3A, 3B, 3C, 3D, 4A, B, C, 5A, B, C, 6A, 7A, 8A, 9A दिसत नाही. तर या विद्यार्थ्यांनी 9A ऑलरेडी घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो आत्ता दिसलेला नाहीये. जे क्रेडिट तुम्ही ऑलरेडी अर्न केले, ते आत्ता दिसणार नाही. समोर दिसतील त्याच्यापैकी जर का तुम्हाला क्रेडिट मिळवायचे असतील, ते क्रेडिट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बट किमान एस-वाय, टी-वाय मिळून 4 आणि एफ-वायचे 4 असे 8 क्रेडिट तुम्ही अर्न करा. इथे सिलेक्ट करा. जसं की या स्टुडंटनी इथे ऑलरेडी केलेले आहे. समोर आता काही विद्यार्थ्यांना एवढेच क्रेडिट दिसतील. मग याच्यापैकी जर घ्यायचे असेल तर तुम्ही सिलेक्ट करा. नसेल घ्यायचे तर काही अडचण येणार नाही. इथे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुमची फीची डिटेल येईल. टी-वाय बी-बी-ए सी-ए 2019 क्रेडिट पॅटर्नला 6व्या सेमिस्टरला जी काही फी आहे ती ₹2,935 आहे. ऑलरेडी परीक्षाच्या फॉर्म फीमध्ये वाढ झालेली आहे. कॅप फीमध्ये वाढ झालेली दिसते आहे. प्रोजेक्ट फी तुमची अगोदर 545 लागत होती, आता 625 लागत आहे. 15 ते 20% फी ही वाढ झालेली आहेतच. ओके. त्यामुळे ₹2,935 तुम्हाला फी लागणार आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. तिथं प्रिव्ह्यू आणि कॅन्सल टॅब दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून परीक्षा फॉर्ममध्ये सर्व सब्जेक्ट आले का नाही त्याची खात्री करा. खात्री झाल्यानंतर सेव्ह किंवा सबमिट बटनावर क्लिक करा. नंतर तुम्हाला खालती इथे चौकोन बॉक्स दिसेल. त्या चेक बॉक्सवर क्लिक करा. या पद्धतीने तुम्हाला कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड असा टॅब तुम्हाला दिसेल. यामध्ये तुमचा परीक्षा फॉर्म इथे भरला जाणार आहे. इथे तुम्हाला लॉगिन बटनावर तुमचा ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हर्टेड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज, चलन स्टेटस अनपेड, प्रिंट ऑब्लिक प्रिव्ह्यूमध्ये तिथे तुम्हाला प्रिंट काढता येईल. त्यानंतर प्रिंट ऑब्लिक पेमेंटमध्ये पे ऑनलाईन असं ऑप्शन आहे. आता पे ऑनलाईन हे ऑप्शन रेड कलरमध्ये आहे, कारण तुमच्याला कॉलेजमधून हा फॉर्म इन्व्हर्ट करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही प्रिंट रिव्ह्यू या बटनावर क्लिक करा. तुमचा परीक्षा फॉर्म काय करा, डाउनलोड करून घ्या. तो त्याची प्रिंट आउट काढा. तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाकडून किंवा संबंधित सब्जेक्ट टीचर किंवा नेमून दिलेल्या अधिकाऱ्याकडून तो फॉर्म चेक करून घ्या. तो फॉर्म चेक झाल्यानंतर कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून किंवा संबंधित व्यक्तीकडून तो फॉर्म इन्व्हर्ट करून घ्या. फॉर्म इन्व्हर्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तो फॉर्म चेक करायचा आहे. इथं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल, चलन स्टेटस अनपेड दिसेल आणि इथं प्रिंट किंवा प्रिव्ह्यू बटनावर तिथे तुम्हाला पे ऑनलाईन असं ऑप्शन आता ब्लू कलरमध्ये दिसणार आहे. तर या ब्लू कलरच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर इथे ऑनलाईन पेमेंट स्टेटसमध्ये जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट करण्याची प्रोसेस आता आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट पेमेंट गेटवेच्या इथे 2 ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्ही इथे बँक ऑफ महाराष्ट्र हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. ते केल्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी जवळ-जवळ 5 ते 6 मेथड दिलेल्या आहे. लेफ्ट साइडला तुम्हाला दिसतील क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग, ई-एम-आय. तर तुम्ही यू-पी-आय या बटनावर क्लिक करू शकता. ओके. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा यू-पी-आय आयडी टाकावा लागेल किंवा स्कॅन क्यूआर कोड असे 2 ऑप्शन दिसतील. तुम्ही स्कॅन क्यूआर कोड हे ऑप्शन सिलेक्ट करा. समोर जो काही स्कॅनर दिसेल त्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करू शकता आणि विद्यापीठाला ती फी पेड करू शकता. ओके. इथे तुम्ही तुमचा PhonePe, Google Pay वापरू शकता. त्याच्या स्कॅनरनी तुम्ही हा स्कॅन करा क्यूआर कोड आणि पेमेंट करा. तुम्ही पेमेंट केल्यानंतर इथे सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल, चलन स्टेटस पेड दिसेल आणि प्रिंट आणि प्रिव्ह्यू बटनामध्ये आता तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिसणार आहे. म्हणजे इथे ज्यावेळेस तुम्ही फी पेड करताल, त्यावेळेस तुमच्या एक्झाम फॉर्मची प्रिंट आउट तुम्हाला काढता येणार आहे. ह्या प्रिंटवर क्लिक करा. तुमच्या एक्झाम फॉर्मचा 3 पानाचा फॉर्म प्रिंट आउट करा. ज्यामध्ये लास्टचं जे काही पेज आहे ते तुमच्या पेमेंटचं स्टेटस असणार आहे. पेमेंटची रिसिप्ट असणार आहे. तर हे तिन्ही पेजेस पुन्हा काळजीपूर्वक प्रिंट काढा आणि आपल्या सब्जेक्ट टीचर किंवा क्लास टीचरकडे किंवा नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांकडे ते जमा करा. इथे तुमची सगळी एक्झाम फॉर्मची प्रोसेस कंप्लीट होणार
आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये टी-वाय-बी-बी-एस-सी-ए 2019 क्रेडिट पॅटर्नच्या 6व्या सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट कोणकोणते सिलेक्ट करावे, परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरावी, परीक्षा फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखा काय आहे, या सर्वांबाबत आपण माहिती बघितलेली आहे. अशाच नवीन-नवीन व्हिडिओसह, नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यामुळे आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि संबंधित सर्व माहिती आपण आपल्या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलला देत असतो. Telegram चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही Telegramला जॉइन होऊ शकता. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.